सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 11 मध्ये स्वागत. श्री गणेशाय नमः. बद्रिकाश्रमी येताच मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांसह तेथील शिवालयात प्रवेश केला आणि भगवान शंकरांना वंदन करून त्यांची मनोभावे स्तुती केली. त्या स्तवनाने प्रसन्न झालेले भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी मच्छिंद्रनाथांना क्षेमालिंगन दिले. गोरक्षनाथांनाही जवळ घेतले आणि म्हणाले, मच्छिंद्रा, तू गोरक्षाला योग दीक्षा दिलीस, त्याच्याकडून सर्व विद्यांचा अभ्यासही करून घेतलास, पण तपश्चर्येशिवाय त्याला विशेष धार येणार नाही, म्हणून त्याने तप केलेच पाहिजे. तू याला येथे तपश्चर्येला बसव, म्हणजे त्याच्या सर्व कलागुणांची सार्थक होईल. त्याची चिंता तू करू नकोस. त्याला तीव्र तपाची पीडा होऊ नये म्हणून मी स्वतः जातीने लक्ष ठेवी. ते ऐकून मच्छिंद्रनाथांना मोठे समाधान वाटले. त्यांनी गोरक्षनाथांना शंकरांच्या स्वाधीन केले आणि एका शुभ मुहूर्तावर त्यांना तपश्चर्येला बसवून पुढील तीर्थयात्रेला निघाले. त्यानंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी गया, प्रयाग, काशी अशा अनेक तीर्थांना भेटी देत मच्छिंद्र सेतुबंद रामेश्वरला गेले. तेथे मारुतीरायांची भेट घेऊन त्यांना आदराने वंदन केले. त्यांना पाहून मारुतीरायांना आनंद झाला. ते म्हणाले, मच्छिंद्रनाथा, गेली 24 वर्षे मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. तू मला पूर्वी श्रीराज्यात जाईन मी असे वचन दिले होते, ते आता पूर्ण करा. ते ऐकून नाथांनी तात्काळ त्यांना होकार दिला. त्यामुळे मारुतींच्या मनातील रुखरुख संपली. रामेश्वरास 3 दिवस मुक्काम केल्यावर मारुतीराय व मच्छिंद्रनाथ प्रवासाला निघाले. गौडबंगाल प्रांतावरून ते थेट श्रीराज्यात गेले. श्रीराज्याची राणी मैनाकिनी सुंदर, पुण्यशील, वैभवसंपन्न, कलाप्रवीण व कार्यकुशल होती. तिच्या राज्यातील सर्व कामे स्त्रियाच करत. मारुती आणि मच्छिंद्रनाथांनी मैनाकिनीच्या राजवाड्यात प्रवेश केला तेव्हा ती आनंदलेली ती राणी स्वतः त्यांना सामोरी गेली. त्यांची पूजा करून त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले आणि मारुतीरायांना वंदन करून म्हणाले की, हे कपिश्रेष्ठा, आपल्या समवेत हे कोण अतिथी आले आहेत? मारुतीराय म्हणाले, हे राज्ञी, मी तुला पूर्वी मच्छिंद्रनाथ नावांचे योगी येथे येतील आणि ते तुझी पुरुष सहवासाची इच्छा पूर्ण करतील असे वचन दिले होते, तेच हे मच्छिंद्रनाथ. ते ऐकून मैनाकिनीला अत्यानंद झाला. त्यानंतर 3 दिवस तेथे राहून मारुतीराय रामेश्वरला परत गेले. मच्छिंद्रनाथ तेथेच राहिले. मैनाकिनीच्या सहवासात सर्व प्रकारचे राज ऐश्वर्य व विषय सुखे भोगत कालक्रमणा करू लागले. त्यांच्या सहवासामुळे मैनाकिनी गरोदर राहिली. यथावकाश तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव मीननाथ ठेवण्यात आले. त्याच रूपाने उपरीचर वसूच अंश अवतार घेऊन आले होते. मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यात जाऊन 3 वर्षे झाली. त्याच वेळी इकडे हस्तिनापुरात काय घडत होते ते पाहूयात. तेथे जन्मेजयाचा 7वा वंशज भोद्रवा नावाचा राजा राज्य करत होता. एकदा त्याच्या मनात सोमयाग करण्याचा विचार आला. त्याप्रमाणे ब्राह्मणांना आमंत्रणे धाडून सोमयागाला आरंभ झाला. त्या यज्ञात अग्नीला वर्षभर आहुत्या देण्यात आल्या. 1 वर्षाने पूर्णाहुती होऊन यज्ञकार्य संपन्न झाले. पूर्वी भगवान शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून मदनाचे दहन केले होते. तोच मदन अग्नीच्या उदरात वाढत होता. नवनारायणांपैकी अंतरिक्षाने त्यात संचार केला होता. भोद्रवेच्या यज्ञप्रसंगी हाच तेजस्वी गर्भ अग्नीने कुंडात टाकून दिला. पूर्णाहुतीनंतर यज्ञकुंडातील रक्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणांच्या हाती लागला. राजाचा मुख्य पुरोहित महाज्ञानी होता. त्याने राजाला त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगून त्या बाळाला राजाजवळ दिले. अग्नीने दिलेला तो पुत्ररूपी प्रसाद पाहून राजाला अत्यानंद झाला. त्याने त्या बाळाला आपली पत्नी सुलोचना हिच्याकडे दिले व सर्व वृत्तांत सांगून म्हणाला की, प्रिये, हा कोणीतरी अयोनी संभव अवतारी महात्मा आहे. आपला पुत्र मीनकेताप्रमाणेच याचा सांभाळ कर. ते ऐकून राणीला अत्यानंद झाला. तिने त्याला वात्सल्याने हृदयाशी धरले. राजाने त्या बाळाचे थाटात बारसे करून त्याचे नाव जालेंदर ठेवले. पुढे एका शुभ मुहूर्तावर राजाने त्याचे उपनयनही केले. कालांतराने राजाच्या मनात जालंधरांच्या विवाहाचे विचार येऊ लागले. त्यांनी आपल्या पुरोहिताला वधू शोधार्थ पाठवले. ही गोष्ट जालिंदरांना कळताच ते सुलोचनेला म्हणाले की, आई, बायको म्हणजे काय? ती कशी असते? सुलोचना म्हणाली, कशी म्हणजे माझ्यासारखी? मी आहे ना तशी. मग जालिंदरांनी हीच गोष्ट आपल्या समवयस्क पण थोड्या मोठ्या सवंगड्यांना सांगितली. तेव्हा त्यांनी त्याला प्रपंचातले सुख कसे असते, स्त्री पुरुष कसे समागम करतात ते हावभावासहित दाखवले आणि या अज्ञानाबद्दल त्याची चेष्टाही केली. ते ऐकून जालिंदरांना मोठा धक्का बसला. त्याच्या मनात नाना प्रकारच्या विचारांनी काहूर माजले. आईसारखी आपली बायको आणि ही मुले सांगतात तसला प्रकार म्हणजे किती किळसवाना.
त्याला काय करावे ते सुचेना. मनातून प्रपंचाचा विचार काढून तो घोर अरण्यात निघून गेला. राजाने त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा थांगपत्ताही लागला नाही. एके दिवशी दऱ्याखोऱ्यातून हिंडून थकलेले जालिंदरनाथ झोपलेले असताना अचानक वणवा पेटला. उग्र रूप धारण केलेला तो अग्नी वृक्षवेलींचे भक्षण करत जालिंदरनाथांपाशी आला आणि ते आपलेच बाळ आहे हे पाहून सौम्य झाला. याला आपण राजवाड्यात सोडलेले असताना हा येथे कसा, या विचाराने तो अग्नी चिंतामग्न झाला. त्याने जालिंदरला उठवले आणि प्रेमाने त्याची चौकशी केली. तेव्हा जालिंदरनाथांनीच त्यांना तुम्ही कोण म्हणून विचारले. तेव्हा अग्नी म्हणाला, तुझी आई व बाप दोन्ही मीच आहे. ते ऐकून जालिंदरनाथांना मोठे नवल वाटले. त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी अग्नीने त्याच्या जन्माची सर्व कथा जालिंदरनाथांना सविस्तर सांगितली. तर श्रोतेहो, आता जालिंदरनाथांचा पुढचा जो प्रवास आहे तो आपण पुढील अध्यायामध्ये पाहणार आहोत. तसेच मच्छिंद्रनाथांची श्रीराज्यात काय होणार आहे याविषयीची देखील कथा आपण पुढील अध्यायातच जाणून घेणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. धन्यवाद.